बिर्याणी बनवण्यात तर मी एकदम प्रो झालेली आहे. बिर्याणी म्हटलं तर जसं लग्न करायला मुलं एका पायावर रेडी असतात, तसं बिर्याणी बनवायला मी एका पायावर रेडी असते. तांदूळ इथे शिजायला घातला बिर्याणीचा. 80% तांदूळ इथे शिजवून घ्यायचा आणि चिकन शिजायला टाकलं होतं. चिकनमध्ये फक्त हळद, मीठ आणि कांदा टाकला होता आणि तांदूळामध्ये अख्खा मसाल्याचं जे पॅकेट असतं ते पूर्ण वतून टाकायचं. त्याने छान फ्लेवर येतो बिर्याणीला. 80% तांदूळ शिजवून घ्यायचा. त्याच्यानंतर बिर्याणीसाठी मसाला करायचा. 2 कांदे मोठे कापून घेतले होते, 2 टमॅटे कापून घेतले होते. इथं तांदूळ शिजून झाल्यानंतर पूर्ण पाणी त्याचं गाळून घ्यायचं. त्याला एकदम सुक्का आणि फळफळीत करायचा. आणि इथं लसूण आणि अद्रक मी असं ठेसून घेते, कारण की छान लसणाचा आणि अद्रकचा ना छान फ्लेवर येतं ठेसून घेतल्यानंतर. इथं चिकन शिजून झालं होतं, तर आता बिर्याणीचा मसाला बनवायला घेते. इथं तेलामध्ये कांदा पहिले परतून घेते. कांदा थोडाफार शिजला की त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करते, कारण की टोमॅटो लगेच शिजल्या जातं, म्हणून पहिले कांदा टाकून घ्यायचा आणि नंतर टोमॅटो टाकून घेतलं. मग अद्रक लसूणची पेस्ट केली ती टाकून घ्यायची. मग आपले जे काही घरामध्ये मसाले आहे, चिकन मसाला, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, हळद आणि शाही बिर्याणी टाकायला विसरायचं नाही, तो पण थोडासा टाकायचा. त्याने पण छान चव येते बिर्याणीला. आणि इथं बिर्याणी बनवता मुलांचा अभ्यास घ्यायचं पण काम चालू होतं. ऑलराऊंडर मम्मीसारखं घरातले कामं म्हटले तर मी खूप खुश होते, कारण की मला घरातलं काम करायला आणि घर स्वच्छ ठेवायला खूप आवडतं. त्यासाठी मी कधीही मला सांगितलं ना तर मी उठून रेडीच असते घरातलं काम करण्यासाठी.